वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता थोडात पुढे अंगार भगन रंगा दुर्गमासाठी याने महाविद्यालय सुरू करण्यासाठी जे भगीरथ प्रयत्न केले त्या प्रयत्नांची ओळख करून देण्यासाठी मी पोवाडा गात आहे. जय अंबे भवानी माता आणि भारताची जडणघडण करण्यासाठी अविरत कष्ट करणारे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यांनी या महाविद्यालयाला शिखरावर नेलं. शिखरावर नेलं ज्ञानी ज्ञाना, शिखरावर नेलं ज्ञानी ज्ञाना, शिखरावर नेलं ज्ञानी ज्ञाना. वंदनी गातो पवाडाला, वंदनी गातो पवाडाला, वंदनी गातो पवाडाला. स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे शहरात साक्षर कुटुंबात धोंडूमामांचा जन्म झाला. धोंडूमामांचा जन्म झाला. धोंडूमामांचा जन्म झाला. यौवनात त्यांनी प्रवेश केला. यौवनात त्यांनी प्रवेश केला. यौवनात त्यांनी प्रवेश केला. गरुड जन्म घेण्या सिद्ध झाला. गरुड जन्म घेण्या सिद्ध झाला.
हैदराबाद हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम 4 महिने भोगला तुरुंगवास हैदराबाद देशाला स्वातंत्र्य मिळालं झाले विचार सुरू होत झाला देशाला बलवान करण्याला भारताला बलवान करण्याला सत्कृत्य हवेत देशाला सत्कृत्य हवेत देशाला अभियंते हवेत देशाला अभियंते तयार करण्याला अभियंते तयार करण्याला शिक्षकांचा हवी हो त्याला वाटते सर्वांना करू मित्रमंडळी जमली सारी पुण्यात चर्चा करण्याला सर्वांनी प्रगतीचे काळजी संस्थाची छेड देण्याला आणि या संस्थेचे नाव ठेवलं महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेटर सोसायटी 12 जणांनी देणगी देऊनी 12 जणांनी देणगी देऊनी फक्त पाया उरकला आणि सोपाला खाता निधी मिळाला संस्था सुरुवात करण्याला सोसायटीच्या अध्यक्षांनी अंतर्जात हो केला आणि मुंबई विद्यापीठाने सर्वांनी पाहिला यावेळी शिवाजी विद्यापीठ नव्हतं पुणे विद्यापीठही नव्हतं मुंबई विद्यापीठ होतं दोन मामांनी मुंबई विद्यापीठाकडून परवानगी मिळाली आणि पुण्यात करायची त्यांची इच्छा होती काही ज्येष्ठ व्यक्तींनी त्याला सांगितलं पुण्यामध्ये एक कॉलेज आहे त्या दुसरे कॉलेज पुण्यात काढू नका दुसरीकडे कुठेही काढा बाबाने सांगलीला हरे त्यांच्या मदतीला भेटले राजेसाहेबांना कल्पना दिली हो त्यांना कॉलेज काढायची इच्छा आम्हाला राजेसाहेबांना आनंद झाला एक लाखाची देणगी होती त्याने मामाला करून मग भेटते कुंटे साहेबांना कोण होते कुंटे साहेब निवृत्त अभियंता होते अभियांत्रिकी संबंधी त्यांच्या नितांत प्रेम होतं मग भेटते कुंटे साहेबांना कल्पना दिली हो त्यांना अभियंता तयार करण्याला काढायची इच्छा आम्हाला विश्रामाची जागा आली त्याला आणि विश्रामाची जागा कुठे घेतली आम्हाला करून या जागेबरोबरच दुर्गुणावानी एकूण 150 एकर जागा महाविद्यालयासाठी खरेदी केली जागा झालेली आहे आणि आता बांधकामाला सुरुवात करायची आहे
शुरू हो जाए देन क्या बिलकुला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली आणि धोंडबाबांनी पुणे विद्यापीठाकडून 180 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवून घेतली. 180 विद्यार्थ्यांचं कॉलेज 51% लोकांमध्ये चाललं. पण सरकारी ग्रँट नाही, सरकारी मदत नाही. सरकारी ग्रँट नसताना कॉलेज चालवताना पगार देताना पैसा कोटून उभा करणार, झालेले कर्ज कोण फेडणार, संकटे कोण दूर करणार, संकटाची सामना करण्याचा प्रयत्न वालचंद्रग्रस्त होत आला त्यांच्या मदतीला हिराचंद्र मेमोरियल ट्रस्ट या ट्रस्टने कॉलेजला 5 लाखाची देणगी दिली. 5 लाखाची देणगी होती त्याची संस्थेला राज्य सरकार केंद्र सरकार आले मदतीला वालचंद्र 5 लाख रुपयाची देणगी दिली आणि कॉलेजचं नाव बदललं गेलं. ते वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं ठेवलं. राज्य सरकारनं 8 लाखाची देणगी दिली आणि केंद्र सरकारनं 12 लाखाची देणगी दिली, मदत दिली.